कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि अस्ति स्वस्तरुणिकराग्रविगलत्कल्पप्रसूनाप्लुतं वस्तुप्रस्तुतवेणुनादलहरी निर्वाणनिर्व्याकुलं स्रस्तस्तन्ननिबद्धनी विविलसत् गोपी सहस्रावृतं हस्तन्यस्तनदापवर्गमखिलो उदारं किशोराकृते वंशी विभूषितकरान्दमनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। श्रीराम जय राम जय जय राम हरि विठ्ठल। भगवान आदि नारायणाला, नरोत्तम वीरवर अर्जुनाला, भगवती सरस्वतीला आणि श्रीमन महर्षी वेदव्यासांना प्रणाम करून अधिष्ठात्री देवता भगवान प्रभू श्रीरामचंद्रांचे चरणी साष्टांग प्रणिपातपूर्वक भगवच्चित शक्ती माया भगवती श्री जानकीजींच्या चरणी साष्टांग प्रणिपातपूर्वक भक्त शिरोमणी श्री लक्ष्मणजी तथा सेवकाग्रणी श्री हनुमानजींची चरणी साष्टांग प्रणिपातपूर्वक सकल संत सज्जन समस्त देवता तथा अखिल ब्राह्मणांची चरणी सादर वंदनापूर्वक आणि उपस्थित आपणा सर्व भागवती भक्तांचे चरणी सादर वंदनापूर्वक परम प्रेममयी परम लीलामयी अनंत दया विभूषित अकारण करुणावलय पुरुषोत्तम भगवान श्रीरामचंद्रांच्या अनुपमशा कथाप्रसंगांचं चरित्रांचं चिंतन करण्याकरता आपण एकाग्र होतो आहोत। चैत्र नवरात्र, रामनवरात्र, त्या प्रसंगामध्ये आपण रामचरितमानस या आधारानं रामकथा पाहणार आहोत। कथेची पद्धती आहे, प्रारंभी भगवंताची स्तुती आणि आरती गावी, जेणेकरून एकाग्र व्हावं आणि एकाग्र हृदयानं भगवत कथेचं चिंतन करावं। तशी सगळ्यांना येईल, नाही आली तर उद्यापासून येईल, पण जेवढं येईल तेवढं माझ्या मागून म्हणा, म्हणजे श्रीरामांची स्तुती गोस्वामी तुलसीदासांनी रचलेली श्रीरामांची स्तुती आधी आपण गाऊया।
श्रीरामचन्द्र कृपालु भज मन हरण भव भयदारुणं नवकञ्ज लोचन कञ्ज मुख करकञ्ज पदकञ्जारुणम् श्रीरामचन्द्र कृपालु भज मन हरण भव भयदारुणं नवकञ्ज लोचन कञ्ज मुख करकञ्ज पदकञ्जारुणं कन्दर्प अगणित अमित छवि नव नील नीरद सुन्दरम् कंदर्पगणित अमित छवि नव नील नीरद सुन्दरम् पटपीतमानहु तडित रुचि शुचि नौमि जनकसुतावरम् पटपीतमानहु तडित रुचि शुचि नौमि जनकसुतावरम् श्रीरामचन्द्र कृपालु भज मन हरण भव भयदारुणं नवकञ्ज लोचन कञ्ज मुख करकञ्ज पदकञ्जारुणम् शिरमुकुट कुण्डल तिलक चारुदारु अङ्गविभूषण शिरमुकुट कुण्डल तिलक चारु उदारु अङ्गविभूषणम् आजानुभुज शरचापधर सङ्ग्राम जितखर दूषणम् आजानुभुज चरचापधर सङ्ग्राम जितखर दूषणम् श्रीरामचन्द्र कृपालु भज मन हरण भव भयदारुणं नवकञ्ज लोचन कञ्ज मुख करकञ्ज पदकञ्जारुणम् प्रभु दीनबन्धु दिनेश दानव दैत्यवंश निकन्दनं प्रभु दीनबन्धु दिनेश दानव दैत्यवंश निकन्दनम् रघुनन्द आनन्द कन्द कौशल चन्द दशरथ नन्दनम् रघुनन्द आनन्द कन्द कौशल्य चन्द दशरथ नन्दनम् श्रीरामचन्द्र कृपालु भज मन हरण भव भयदारुणं नवकञ्ज लोचन कञ्ज मुख करकञ्ज पदकञ्जारुणम् इति वदति तुलसीदास शङ्कर शेषमुनिमनरञ्जनम् इति वदति तुलसीदास शङ्कर शेषमुनिमनरञ्जनम् मम हृदय कञ्जनिवास कुरु कामादि खलदलगञ्जनम् मम हृदय कञ्जनिवास कुरु कामादि खलदलगञ्जनम्
श्रीरामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणम् कंज लोचन कंज मुग कर कंज पद कंजारुणम्। सियावर रामचंद्र भगवान की जय। उमापति महादेव की जय। पवन सुत हनुमान की जय। बोलो भाई सब संतन की जय। संत नामदेवराय महाराजांनी गायलेली भगवान श्रीरामांची मराठी आरती आपण गाऊया. श्रीराम जय राम जय जय राम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. त्रिभुवन मंडित माळगळा. त्रिभुवन मंडित माळगळा. त्रिभुवन मंडित माळगळा. त्रिभुवन मंडित माळगळा. आरती ओवाळू पाहू ब्रह्मपुतळा. आरती ओवाळू पाहू ब्रह्मपुतळा. आरती ओवाळू पाहू ब्रह्मपुतळा. आरती ओवाळू पाहू ब्रह्मपुतळा. श्रीराम जय राम जय जय राम. 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 आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. कनकाचे ताट हाती धनुष्य बाण. 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 मारुती सन्मुख उभे हात जोडून. 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 श्रीराम जय राम जय जय राम. 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 आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम. भरत शत्रुघ्न दोघे चामरढाळी ते. भरत शत्रुघ्न दोघे चामरढाळी ते. भरत शत्रुघ्न दोघे चामरढाळी ते. भरत शत्रुघ्न दोघे चारे चामरढाळती. स्वर्गाहुनी देव पुष्प वृष्टी करीते. स्वर्गातूनी देव पुष्पवृष्टी करीती. स्वर्गाहुनी देव पुष्प वृष्टी करीते. स्वर्गातूनी देव पुष्पवृष्टी करीती. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय
जय राम श्रीराम जय राम जय जय राम आरती ओवाळ पाहू सुंदर मेघश्याम आरती ओवाळ पाहू सुंदर मेघश्याम आरती ओवाळ पाहू सुंदर मेघश्याम विष्णुदास नामा म्हणे सांगणे कीते विष्णुदास नामा म्हणे सांगणे किती विष्णुदास नामा म्हणे सांगणे कीते विष्णुदास नामा म्हणे सांगणे किती आरती ओवाळू पाहू जानकीपती आरती ओवाळू पाहू जानकीपती आरती ओवाळू पाहू जानकीपती आरती ओवाळू पाहू जानकीपती श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम सियावर रामचंद्र भगवान की जय योऽन्तः प्रविश्य मवाच इमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनानाम् तरुणतुलसीमालां कद्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं श्रीविठ्ठलं चिन्तयामि सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रीकृष्णाय वयं नमः जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले वरी बैसो पावले श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता पुंडली कवरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय सर्व संतन की जय 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 रघुवीर समर्थ सद्गुरुनाथ महाराजांना प्रणाम करून संपणाऱ्या विश्वावसू नाम संवत्सराला निरोप देऊन पराभव नाम संवत्सराला वर्ष प्रतिपदेला प्रारंभ होतोय. या नूतन वर्षाच्या निमित्तानं सर्व रामभक्तांचं, भागवतीय भक्तांचं, राष्ट्रभक्तांचं कल्याण होवो आणि या सगळ्या मालिकेमध्ये जे बसत असतील त्या आकल्प आयुष्य व्हावे तयाची आकुळा. रामभक्त, भागवतीय भक्त आणि राष्ट्रभक्त या मालिकेत जे बसत असतील त्या आकल्प आयुष्य व्हावे तयाची आकुळा. रामकथेचं चिंतन करायचंय मला.
7च दिवस वेळ आहे. आजची 19 आहे, 20, 21, 22, 23, 24, 25, 26ला रामनवमी. रामनवमीचा उत्सव, त्यामुळे रामकथा नाही. मग 19 पासून 25 पर्यंत 7 दिवस आहेत, 7 भाग आहेत, 7 कांड रामायणाचे. आणि सगळ्या रामायणात तुलसीदासांनी 1000 दोहे लिहिलेले आहेत. या 1000 दोह्यांमध्ये 1000 चौपाया आहेत. आणि रामचरितमानस वाचन करायचं झालं तरी सुद्धा नवान्ह पारायण करावं लागतं. 3-3.5 तासाचं 9 दिवस, म्हणजे 28-29 तास रामकथा वाचायला द्यावे लागतात. आणि आपल्या सगळ्यांची अपेक्षा अशी आहे की निदान 21 तासामध्ये रामायण आपण संपवावं. तर रामराज्याभिषेक होईल यात काही वाद नाही. रावण मरेल त्यात काही वाद नाही. मध्ये काय काय होईल ते रामाला माहिती. तर अतिशय गोड ग्रंथ आहे, अतिशय प्रगल्भ ग्रंथ आहे. आमची थोडी चर्चा झाली की नेमके कोण लोक ऐकायला येणार आहेत. त्याप्रमाणे आपण रामायणाची रेसिपी तयार करू. तिखट मीठ ऐकणारे, म्हणजे तिखट मीठ मसाला लावून ऐकणारे लोक आहेत का? मग मसालेदार कसा करू? वरण भातवाले लोक असतील तर वरण भात कथा करू. आणि नेहमीच गोड, आधी गोड नंतर गोड मध्ये गोड असं पाहिजे असणारी लोक असतील तर तशी कथा करू. मुद्दा हा आहे, आपण मराठी भाषिक आहोत. त्यात आपल्याकडे बरेच ग्रंथ आहेत आणि त्यामुळे आपण काय काय वाचायचं असा आपल्याला प्रश्न पडलेला असतो. ज्ञानेश्वरी वाचायची, गाथा वाचायचं, नाथ भागवत वाचायचं, दासबोध वाचायचं, गजानन विजय वाचायचा, पांडव विजय वाचायचा, काय काय वाचायचं. हे सगळे मराठी ग्रंथ आहेत. आणि मग हे संपल्यानंतर जर समजा इतर भाषेचा नंबर लागला तर त्यात रामचरितमानस आहे. त्यामुळे रामचरितमानस अथपासून इथपर्यंत वाचलेल्यांनी हात वर करा असं म्हणायचं माझी खूप इच्छा आहे. कारण असं की रामचरितमानस याचं विश्लेषण, ही कथा समजावून घेण्याकरता रामायणाशी संपर्क लागतो. रामकथा सोपी आहे. एक श्लोके रामायणे. भगवान अयोध्येमध्ये अवताराला येतात, वशिष्ठांकडे शिक्षण घेतात, विश्वामित्रांबरोबर जाऊन यज्ञरक्षण करतात, मिथिलेला जाऊन जानकीशी विवाह करतात, कैकेयीच्या निमित्ताने वनवासात जातात, जानकीच्या निमित्तानं रावणाला मोह निर्माण करून जानकीचं अपहरण करतात आणि जानकीच्या निमित्तानं रावणाला सकूल विनाश करतात, अयोध्येमध्ये आपलं राज्य स्थापन करतात, रामराज्य सुरू होतं. हे रामचरित्र आहे. एवढी सोपी रामकथा आहे. मग म्हणाले अवघड काय? तर अवघड असं आहे, या सगळ्या 5-10 वाक्यांमध्ये, या सगळ्या प्रसंगात श्रीरामांनी काय काय केलं ते जसंच्या तसं आपल्याला करता येतं आणि हे समजून घेणं अवघड आहे. आम्हा हिंदू धर्मियांची अडचण ती आहे, आमच्याकडे भरपूर अवतार झालेले आहेत. हरी अनंत, हरी कथा अनंता. आणि भगवंतानं आपल्यामध्ये येऊन आपल्याला वागायचं कसं हे दरवेळेला समजून सांगितलेलं आहे. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलंय की वागायचं कसं हे दाखवणारा देव आहे, आपण तसं वागायचं नाही हे आपण ठरवलेलं आहे.
कारण वागायचं कसं ते देव वागून दाखवतो, आपल्याला काय करायचंय? देव जाणे न वागणं जाणे. देव तसा वागला म्हणून आपण वागलं पाहिजे अशी काय आपली जबाबदारी नाहीये. आपल्याला पाहिजे तसं आपण वागू. भगवान अवताराला येतात. का येतात? अवतार का होतात? अवतार कोणाकरता होतात? अवतार नेहमी शाप या विषयांनी पण होतात. म्हणजे एकमेकांना शाप दिले म्हणून अवतार झाले, तर कोणाला वरदान दिलं म्हणून अवतार झाले. अवताराच्या कारण मीमांसेमध्ये शापही कारण आहे आणि वरदानही कारण आहे. आणि ही समस्त मानव वंशाची कथा आहे. मग एवढी प्रगल्भ प्रचंड असणारी कथा जी आम्हाला इह आणि पर या दोन्हीही जीवनामध्ये, म्हणजे आम्ही ज्या देहामध्ये आहोत त्या देहातलंही जीवन आणि देह सोडल्यानंतरचं असणारं जे पारलौकिक जीवन आहे, त्या पारलौकिक जीवनात सुद्धा उन्नत करणारी कथा आहे, उदात्त करणारी कथा आहे, विकसित करणारी कथा आहे. आणि त्यात वैशिष्ट्य असं की संत जेव्हा भगवंताची भावकथा गातात ना, तेव्हा त्या भाव दाखवण्यात, भाव स्पष्ट करण्यात भगवंताच्या चरित्रात जे घडलेलं नाही ते आपल्या समोर येतं. चरित्र सोपं आहे, पण चरित्रात जे भाव आहेत ते भाव तुम्हा आमच्या जीवनामध्ये यावे म्हणून संतांनी ते भाव अधिक स्पष्ट केलेले आहे. एवढी सगळी जबाबदारी असताना खरं तर एवढ्या मर्यादित वेळेमध्ये कथेकडे पाहणं म्हणजे कथेचं खरं तर विडंबन आहे. परंतु तरीही रामकथेची, तुलसीदासांची, मारुतीरायांची, संतांची क्षमा मागून सत्य आहे. क्षमा यासाठी की जे जसे वर्णन केलेले आहे तसेच्या तसे आपल्यासमोर ठेवणं कठीण आहे वेळेच्या मर्यादेने. म्हणून क्षमा मागून. कारण आपण काय करतो, आपण जेव्हा भगवंताचे उपचार करतो आणि ते उपचार आपल्याला पूर्णपणे करता आले नाहीत तर आपण काय म्हणतो, यदक्षरं पदं भ्रष्टं मात्राहीनं च यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर. अज्ञानात् विस्मृत्या भ्रांत्या यन्यूनमधिकं कृतं तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर. ही एवढी सगळी कारण आपल्यापाशी मांडण्याचं कारण हेच आहे की जे राहिलं ते रामाचं आणि जे आपल्यासमोर आलं ते आपलं, हा संकल्प घेऊन पुढे जातो. गोस्वामी तुलसीदासांचं चरित्र सांगतात. गोस्वामी तुलसीदास रामकथेचे लेखक आहेत. जे रामचरितमानस आपण पाहणार आहोत त्याचे लेखक आहेत गोस्वामी तुलसीदास. उत्तर प्रदेशामध्ये बांदा जिल्हा, त्यातलं राजापूर गाव. आईचं नाव आहे हुलसी. वडील शरयू पारीण ब्राह्मण, म्हणजे अत्यंत शुद्ध ब्राह्मण धर्माचं आचरण करणारे. त्या काळच्या पद्धतीप्रमाणे गर्भवती असणारी माता, महिला आपल्या माहेरी बाळाला जन्म देण्याकरता, बाळणपणाकरता जात असते. माता हुलसी आपल्या माहेरी बाळाला जन्म देण्याकरता गर्भवती होत्या म्हणून गेल्या होत्या. श्रावण शुद्ध सप्तमीच्या दिवशी बाळ जन्माला आलं. जे आपल्या रामचरित मानसाचा पुढे लेखक बनलेले, हे बाळ जन्माला आलं तर याच्या मुखामध्ये सगळे दात होते. बाळ जन्माला आलं त्याच्या तोंडात सगळे दात होते.
आपल्या शास्त्रानं आपल्याला असं सांगितलंय की बाळ जन्माला आल्यानंतर काही गोष्टी असाव्यात, काही गोष्टी नसाव्यात. त्यात नसाव्यात म्हणजे दात नसावेत, आणि जे दात असलेलं बाळ जन्माला येतं ते अभद्र, अशुभ बाळ. असं बाळ जन्माला आल्याचं वडिलांना कळलं, आणि वडिलांनी ठरवलं या बाळाचं तोंडच पाहायचं नाही. सप्तमीच्या दिवशी बाळाचा जन्म झाला. बाळ जन्माला येताना वर्षभराच्या आकाराचं, 1 वर्षाचं बाळ असेल ना, त्या आकाराचं बाळ जन्माला आलं. आणि त्यामुळे आईला अतिशय वेदना झाल्या. परिणामतः सप्तमीपासून एकादशीपर्यंत या माता हुलसीने कसा बसा आपला जीव सांभाळला, आणि एकादशीच्या दिवशी ही आई आपलं शरीर सोडून गेली. म्हणजे बाळ जन्माला आल्यानंतर अवघ्या 4 दिवसामध्ये आई गेली. सगळे दात मुखात असताना बाळ जन्माला आलं, अशुभ बाळ. आता जी दाईण होती, याची माताच गेल्यावरती या बाळाला या म्हाताऱ्या सुईणीनं सांभाळलं. आता एक गंमत झाली. हा बाळ जन्माला आल्याबरोबर बोलला. पुन्हा संतांची कथा यासाठी पाहिजे असते. आपल्याला जन्माला आल्याबरोबर बोलता येत नाही, आणि बाळ मात्र जन्माला आल्याबरोबर बोलला, आणि ते बोलला राम. त्यामुळे नामकरण झालं नाही, आणि आजूबाजूचे लोक याला राम बोला, राम बोला, राम बोला म्हणू लागले. कारण जन्माला आल्याबरोबर हा राम म्हणाला. काय गंमत आहे बघा. राम म्हणायचं असेल तर काय लागतं? तोंडात दात असावे लागतात. ज्याच्या तोंडात दात आहेत त्याला राम म्हणता येतं. आपल्याला माहिती आहे बऱ्याच जणांना राम म्हणता येत नाही, आपल्यापैकी नाही. आपले जे विरोधक आहेत त्यांना राम म्हणता येत नाही. बोले नाही बोलेंगे, नाही बोले मत बोल. त्याला दात असावे लागतात तोंडात. आता ही सुईण पण म्हातारी होती, बरेच दिवस सांभाळलं. बाळ काहीतरी 2-2.5 वर्षाचा झाला. ही सुईण पण गेली. बाळ पोरका झाला. या बाळाला सांभाळायचं कोणी? भगवान महादेवांनी माता पार्वतीला सांगितलं. तिने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचं रूप घेतलं, आणि ही ब्राह्मणी या बाळाचा सांभाळ करू लागली. अयोध्येमध्ये संत नरहरियानंद म्हणून राहत होते. भगवान महादेवांनी नरहरी आनंदजींना दृष्टांत दिला. सांगितलं की अशा वर्णनाचा बाळ अशा गावामध्ये वाढतोय, तू त्याचा सांभाळ कर. म्हणून अयोध्येतनं शोध घेत घेत संत नरहरी आनंदजी राजापूरला आले. या बाळाचा शोध घेतला, या बाळाला ताब्यात घेतलं, त्याला घेऊन अयोध्येला गेले. अयोध्येमध्ये आता हा बाळ संत नरहरियानंदांकडे वाढू लागला. लोक त्याला राम बोला म्हणत होती. हळूहळू वयानं वाढला. गुरूंकडे शिक्षण घेतलं. शिक्षणात उत्तम प्रगती केली. आता गुरूंना वाटलं की याचा आपण विवाह करून देऊ, आणि विवाह केल्यानंतर याला जबाबदारी वाढेल, त्यामुळे हा उत्तम रीतीने संसार करेल म्हणून सुंदर कन्या पाहिली, विवाह करून दिला. यांच्या पत्नीचं नाव आहे रत्नावली. सद्गुरूंच्या मुखानं उत्तम रामकथा गाऊ लागलेले होते. लोकांना उत्तम रीतीने रामकथा सांगत होते, राम बोला. पण विवाह झाल्यानंतर घडलं उलट. पत्नीची एवढी आसक्ती निर्माण झाली की रामकथा सोडून दिली आणि पत्नी भोवतीच वावरू लागले. कधीच पत्नीला डोळ्याआड करेनात, माहेरी जाऊ देनात. कधीतरी एकदा हट्टानं ही माहेरी गेली. पावसाळ्याचे दिवस होते, यांना राहावे ना.
तिला भेटायला म्हणून तिच्या गावी निघाले, तर रस्त्यामध्ये प्रचंड मोठी नदी होती. ही नदी पुरानं तुडुंब भरलेली, तरी ही नदी ओलांडून गेले अंधारात. त्या नदीच्या प्रवाहात त्यांना वाटलं काहीतरी आधाराला सापडलं. त्याचा आधार घेतला, पलीकडे किनाऱ्यावरती पोचले. तसेच ओल्या अंगानं आपल्या सासरी पोचले. 2 मजली घर, कुठेतरी उंच अशी माडीवरती हिची खोली पत्नीची. सरळ जिन्याने चढले नाहीत. त्यांना वाटलं आपल्याकरता दोर टांगून ठेवलेला आहे, त्या दोराला धरून गेले. आणि अंधारात जेव्हा धाडकन दार उघडून पत्नी समोर उभे राहिले, पत्नी तर घाबरली, पण पतीय म्हटल्यानंतर सावरली, पण संतापली. आणि संतापन पत्नी राम बोलाला काय म्हणाली, महाराज, सामान्य देहाकरता एवढी धडपड? हा जो माझा सामान्य देह आहे, या सामान्य देहाकरता एवढी धडपड केली. अहो, एवढी धडपड जर राम मिळण्याकरता केली असती ना, तर तुम्हाला राम मिळाला असता. संतांची कथा याच्याकरता पाहावी. उपरती पत्नीच्या बोलण्याचा एवढा परिणाम झाला की अरे, हे खरंच आहे, हे काय करतो आपण? तिचं म्हणणं खोटं थोडी आहे, आणि ते म्हणणं मी सत्य करीन. त्या क्षणाला पत्नीचा त्याग केला. तोवर पहाट झाली होती, दिशा स्पष्ट झालेल्या होत्या. तिचं घर माडीवरनं उतरून येताना पाहतात तर तो दोर नव्हता, भुजंग लटकलेला. त्या सापाला धरून वरती चढलो आपण. नदीकाठी येऊन पाहतात तर एक प्रेत पडले. त्याच प्रेताचा आधार घेऊन आपण नदी पोहून इकडं आलो होत आपण. अरे 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 अरे, पत्नीच्या आपल्या सासरहून राम बोला जे निघाले ते अयोध्येला येऊन पोचले. रोज शरयूचं स्नान करायचं आणि भगवंताच्या मंदिरामध्ये भगवंताची, श्रीरामांची कथा करायची. त्रिकाळ शरयूचं स्नान, याला शरयू पारीण ब्राह्मण, त्रिकाळ शरयू स्नान करणारे. आणखी गमती आहेत. रोज स्नान करून परत येताना एका पिंपळाच्या झाडाखाली आपली वस्त्र पिळायचे, वाळत टाकायचे आणि मग वाळलेली वस्त्र घेऊन जायचे. आता त्या पिंपळाच्या झाडावर होतं पिशाच्च. एके दिवशी या पिशाच्यानं पकडलं तुलसीदासांना, म्हणजे राम बोलाला, मला मुक्ती दे. राम बोला म्हणाले, मुक्ती देईन, पण अगोदर मला राम भेटवून दे. कोण कोणाला म्हणालं? पिशाच्यानं राम बोलाला पकडलं आणि राम बोला पिशाच्याला म्हणतो, मला राम कसा भेटेल ते सांग. तर राम बोला पिशाच्च म्हणते, मला मुक्त कर. मला राम कसा भेटेल सांग. पिशाच्च म्हणाले, राम भेटवून जे देऊ शकतात ते तुला रोज भेटतात, तुला कळत नाही. मला कळत नाही म्हणजे? अरे, तुझ्या कथेमध्ये परम भगवंताचे सेवक रोज उपस्थित असतात. मारुती राय पिशाच्यानं सांगितलं. राम बोलायला आता सुचेना, कधी सायंकाळ होईल, कधी कथेला सुरुवात होईल आणि कधी कथेमध्ये मी मारुतीरायांचं दर्शन घेईन. असं झालं. नेहमीप्रमाणे कथा झाली, सगळी लोक आलेली होती, पण मारुतीराय काय दिसेना. पुन्हा दुसऱ्या दिवशी स्नानाला गेले, पुन्हा परत आले. पिशाच्याला म्हणतात, मला नाही दिसले. पिशाच्च म्हणतो, सगळेजण बसतात तिथे बसत नाहीत, दूरवर खांबापाशी बसतात. अंगाची घाण, वास येतो, अंगावर माशा बसलेल्या असतात, रोग जंतू अंगातनं वाहतात, मलिन वेश, कोणी जवळ जात नाही. अशी व्यक्ती जेव्हा तुला कथेला आलेली दिसेल ना, ते दुसरे तिसरे कोणी नाही, ते स्वयं मारुतीराय.
आता तर रामबोलाचं रामकथेमध्ये लक्षच राहिलं नाही. रामकथा काहीतरी सांगतायत आणि लक्षात आलं की एका खांबापाशी टेकून या वर्णनाची व्यक्ती बसलेली आहे. रामबोलानं कथेत संपली नाही संपली काय पाहिलं नाही, धावले आणि त्या मारुतीरायांचे पाय पकडले. यांनी शिव्या द्यायला, मारहाण करायला सुरुवात केली. म्हणाले, आता पाय सोडणार नाही, आता ओळखलंय तुम्ही मारुतीराय आहात, मला राम भेटवून द्या. मारुतीराय म्हणाले, राम इथं भेटणार नाही, मग चित्रकूटाला जा, तुला राम तिथे भेटतील. आपल्याला राम भेटतील या केवळ जाणीवेनं राम बोला अत्यंत व्याकुळ होऊन अयोध्येहून चित्रकूटाला निघाले. 80 मैलाचा प्रवास आहे, पण या 80 मैलाच्या प्रवासामध्ये वेडेवाकडे धावतायत, अडखळतायत, पडतायत, उठतायत, रडतायत, धावतायत. चित्रकूटाला येऊन पोचले. मंदाकिनीचं स्नान करू लागले, रामकथा गाऊ लागले. एके दिवशी चित्रकूट परिसरामध्ये फिरत असताना पांढऱ्या शुभ्र अशा 2 घोड्यांवरती 2 सुंदर राजकुमार डोळ्यासमोरनं गेले. काहीतरी वेगळं पाहतोय हे जाणवलं, पण आपलं आराध्य आहे हे कळलं नाही. दोघंही राजकुमार निघून गेले. मारुतीराय झाडावर बसलेले होते. म्हणाले, मूर्खा, माझे स्वामी इथून गेले, तू नमस्कार नाही केलास? स्वामी? अरे प्रत्यक्ष प्रभू आले होते. आता राम बोलाच्या डोळ्यात अश्रुधारा लागल्या, कंठ सद्गतीत झाला, सर्वांग कंपायमान झालं. राम बोला म्हणू लागला की हे गुरु, माझे स्वामी, माझे आराध्य, यांचीही मला जाणीव होत नाही, एवढा अज्ञानी मी आहे, माझ्यावरती कृपा करा, मला हे राम आहेत हे तुम्ही समजवून द्या. राम बोलाला आपली चूक कळली. आता राम बोला राहिला नव्हता, तुलसीदास झाला होता. तुलसीदासांनी ठरवलं की आपल्याकडनं चूक झाली, आपल्याला भगवत दर्शन घडलं, पण भगवंताचं दर्शन घेणं याकरता आपली चित्तवृत्ती जाग्यावरती राहिली नाही. त्यामुळे आपली चित्तवृत्ती कायम भगवत स्वरूपाशी एकरूप राहील असा आपण नियम करू. म्हणून मंदाकिनीच्या स्नान करावं, किनाऱ्यावरती बसावं आणि किनाऱ्यावरती बसून चंदन घासावं आणि घासलेल्या चंदनाचा टिळा जो कोणी येणारा जाणारा आहे त्या प्रत्येकाला लावावा. ना जाने किस रूप में नारायण मिल जाए. गोस्वामी तुलसीदासांनी आपल्या रामकथेमध्ये हा दोहा लिहिलेला आहे आणि हा दोहा प्रत्यक्ष मारुतीरायांनी गायलेला आहे. घडलं असं, नित्याप्रमाणे गोस्वामी तुलसीदास चंदन घासतायत, मान खाली घातलेली आहे आणि समोर जो कोणी येऊन बसला त्याच्याकडे न पाहता चंदनामध्ये बोट बुडवावं आणि त्याच्या कपाळाला टिळा द्यावा. आज प्रत्यक्ष अयोध्यानाथ आले होते. हातामध्ये कोदंड होतं, मस्तकी मुकुट होता, कमरेला सुंदरसा पितांबर होता, पाठीमागे अनुज लक्ष्मण उभे होते, त्यांच्या हातामध्ये शरचाप होता, भगवान विरासनामध्ये बसलेले होते. तुलसीदास घासत असलेल्या चंदनामध्ये श्रीरामांनी बोट बुडवलेलं होतं आणि श्रीरामांच्या बोटाला लागलेलं चंदन श्रीराम तुलसीदासांच्या मस्तकी लावत होते. पण तुलसीदासांना त्याचंही भान उरलेलं नव्हतं. म्हणून लिंबाच्या झाडावर बसलेले मारुतीराय ओरडून सांगताय, चित्रकूट के घाट पर भई संतन की भीड़, चित्रकूट के घाट पर भई संतन की भीड़, तुलसीदास चंदन घिसे
तुलसीदास चंदन घिसे, तुलसीदास चंदन घिसे, तिलक देत रघुवीर. अरे मूर्ख तुळशीदासा, या मंदाकिनीच्या तटावरती चित्रकूटाला संतांची फार गर्दी झालेली आहे आणि तू चंदन घासण्यामध्ये मग्न आहेस. अरे तुळशीदासा, तुला जो टिळा लावणारा आहे ना, तो दुसरा तिसरा कोणी नाही, माझे आराध्य, माझे प्रभू, माझे स्वामी, प्रत्यक्ष अयोध्यानाथ श्रीराम आहे. डोळे उघडून पाहिलं, नव कंज लोचन कर कंज मुख परंजारुण. सर्वांगातनं प्रकाश बाहेर पडतोय. चेहऱ्यावर अत्यंत सुंदर असं हास्य आहे. कमळाप्रमाणे सुंदर डोळे कानापर्यंत रुंद आहेत आणि कमळापेक्षाही नाजूक अशा हातात मधल्या बोटाला लागलेलं चंदन तुलसीदासांच्या मस्तकी लावतायत. तुलसीदासांनी डोळे भरून पाहिलं आणि डोळ्यातनं अश्रुधारा वाहूला. अष्टसात्विक भाव जागृत झाले, कंठ सद्गतीत झाला, अंग कंपायमान झालं, अंगातनं स्वेद वाहू लागला, भाव समाधी मग्न झाले. समाधीच लागली. कितीतरी काळ स्तब्ध राहिले, स्तब्ध राहिले, स्तब्ध राहिले, स्तब्ध राहिले. शेवटी मारुतीराय झाडावरनं उतरले आणि मारुतीरायांनी मस्तकावरती हात ठेवला. तेव्हा ती समाधी शांत झाली. आता आता काय विचारता? आता तुलसीदासाला जग दिसतच नव्हतं. आता तुलसीदासाला दिसत होतं ते फक्त रामचरित्र, रामचरित्र, रामचरित्र. जिकडे डोळे उघडून पाहावं तिकडे रामचरित्र दिसत होतं. बाकी दुसरं तिसरं काही दिसत. अयोध्येमध्ये जन्माला येतात, बालचरित्र करतात, गुरु वशिष्ठांकडे शिक्षण घेतात, विश्वामित्रांचं यज्ञरक्षण करतात, जानकीशी विवाह करतात. सार चरित्र डोळ्यापुढे घडतंय. एखादा चित्रपट जसा पाहावा तसं रामचरित्र अखंड 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 डोळ्यापुढे घडतंय. आता लोक टाळावी अशी वाटू लागले, एकांत प्रिय व्हावं असं वाटू लागलं. तुलसीदास एकांतामध्ये जाऊन राहू लागले, रामकथा गाऊ लागले. गायलेली रामकथा लोकांना अतिशय आवडू लागली. तुलसीदासांनी रामकथा रचना करावी असं मनात घेतलं आणि संस्कृतमध्ये रामकथा लिहू लागले. 3 अध्याय झालेले चोरी गेले. मुनिवर वाल्मिकी आले आणि मुनिवर वाल्मिकी म्हणाले, संस्कृतमध्ये लिहू नका. तुलसीदासा, तुम्ही ज्या भाषेमध्ये गावखेड्यातल्या लोकांशी बोलताना त्या ग्रामीण भाषेमध्ये रामकथा लिहा. अवधी भाषा, हिंदी पण नाही, अवधी भाषा. तरी तुलसीदासांना मान्य झालं नाही. भगवान महादेव आले. भगवान महादेवांनी सांगितलं अवधी ग्रामीण भाषेत रामायण लिही. ब्रह्मदेव आले. ब्रह्मदेवांनी सांगितलं अवधी भाषेत लिही. गोस्वामी तुलसीदास एका त्रेतायुगात जो राम जन्माचा काळ होता, ग्रह नक्षत्र होते, त्या एका रामनवमीला हा ग्रंथ पूर्ण करतात लिहून. लोकांना सांगू लागले, लोकांना आवडू लागला. तुलसीदासांना वाटू लागलं या ग्रंथाला मानमान्यता मिळावी. लोक म्हणाले, काशी वाराणसी क्षेत्रात पंडितांनी जोपर्यंत या ग्रंथाला मानमान्यता दिली नाही तोपर्यंत हा ग्रंथ मान्यता पावणार नाही. मग आपला ग्रंथ डोक्यावरती घेऊन वाराणसीला पोचले. पंडितांपुढे ग्रंथ ठेवला. म्हणाले, प्राकृत भाषेमध्ये तुम्ही वेदांचं रहस्य मांडलंय, आम्हाला ते मान्य कसं होईल?
याकरता एकच पर्याय आहे, जर भगवान विश्वनाथ या ग्रंथाला आपलं म्हणतील, पुरस्कार देतील, तर आम्ही या ग्रंथाला मस्तकी घेऊ, मानमान्यता देऊ. ठीक आहे. काशी विश्वनाथाच्या मंदिरामध्ये साऱ्या ग्रंथांच्या खाली 18 पुराण, 4 वेद, उपनिषद या सगळ्या ग्रंथांच्या खाली तुलसीदासांचा रामचरितमानस ग्रंथ ठेवला. कपाट म्हणजे दरवाजे बंद करून घेतले आणि म्हणाले, जर सगळ्यात तळातला ग्रंथ या सगळ्या ग्रंथांच्या वरती आलेला असेल तर आम्ही तुमच्या ग्रंथाला मान्यता देऊ. कड्या कुलप लावली गेली, जागता पहारा ठेवला गेला. पहाट झाली, पुजारी गणांनी मंदिर उघडलं आणि आश्चर्य असं की सगळ्यात खाली असलेला रामचरितमानस ग्रंथ हा सगळ्या ग्रंथांच्या वरती आलेला होता. या ग्रंथाला नाव रामचरितमानस हे भगवान महादेवांनी दिलं आणि त्या ग्रंथावरती स्वाक्षरी केली, सही केली, सत्यम शिवम सुंदरम. हा अत्यंत शिव कल्याणकारी, अत्यंत सुंदर आणि सत्य कथन करणारा ग्रंथ आहे रामचरितमानस. जे चरित्र माझ्या हृदयात आहे तेच चरित्र या रामकथेमध्ये आहे. म्हणून माझ्या हृदयात असलेल्या रामाचं चरित्र रामचरितमानस असा हा ग्रंथ आहे. आणि अशा ग्रंथाचं चिंतन आम्ही करणार आहोत या 7 दिवसामध्ये. त्यामुळे लेखकाचा परिचय करून देणं माझं काम होतं, म्हणून मी आपल्याशी अगोदर गोस्वामी तुलसीदासांच्या चरित्राचं चिंतन केलं. आपण 2 क्षण भगवंताचं भजन करू, नामसंकीर्तन करू आणि त्यानंतर मात्र प्रत्यक्ष रामचरितमानसाला प्रारंभ करू. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम,
श्रीराम जय राम जय जय राम 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 वर रामचंद्र भगवान की जय 7 भाग या ग्रंथाचे आहेत. बालकांड, मग अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, लंकाकांड आणि उत्तरकांड. प्रत्येक भागाला सुंदर असं मंगलाचरण आहे आणि मंगलाचरण वेळ घेणारं असतं. त्यामुळे मी मंगलाचरणाचा केवळ उल्लेख करीन आणि कथेकडे जाईन. यात प्रारंभी वंदना प्रकरण आहे. म्हणजे मला रामकथा लिहायची आहे, तर रामकथेकरता जे जे काही वंदनीय आहे त्या सर्व वंदनीय अशा जागांना वंदन गोस्वामी तुलसीदास करतात. त्याची कारण परंपरा आहे. मी का कोणाला वंदन करतो त्याची कारण परंपरा आहे. मी रामाचा भक्त आहे, मग मी धार्मिक आहे, आणि मी धार्मिक आहे म्हटल्यानंतर मला जळीस्थळी काष्ठी पाषाणी फक्त पूजा म्हणजे वंदन भाव आहे म्हणून मी वंदन करतोय नाही. तर या वंदनेची कारण परंपरा आहे. प्रत्येकाला वंदन करण्यामागे कारण परंपरा आहे. त्यामुळे हे सगळं समजून घेणं मोठं आव्हान आहे. आपण मंगलाचरणाचे जे 7 श्लोक आहेत तर थोडासा मागोवा घेऊया. वर्णानाम अर्थसंघानाम रसानाम छंदसामपि मंगलानाम च कर्तारौ वंदे वाणी विनायकौ. मला सांगा, यदा कदाचित तुमच्यापैकी आपल्यापैकी कोणाला ग्रंथ काव्य निर्मिती करायची बुद्धी झाली, आपल्याला एखादं ग्रंथ लिहायचं, काहीतरी काव्य लिहायचं, आपण काय काय करू? श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री सद्गुरुभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः. सगळ्यांना नमस्कार करू. यात काही चुकलं का? नाही चुकलं, पण अध्यात्म दृष्टीने चुकलं. म्हणाले म्हणजे याचा अर्थ असा की पूज्य भाव, धर्मभाव, वंदनभाव असणं वेगळं आणि जे जे वंदनीय आहे त्याच्याशी एकरूप असणं वेगळं. म्हणाले समजेल असं बोला ना. समजेल असं बोलतो. एकदा काय झालं, ठाकूर परमहंस, रामकृष्ण परमहंस एका रस्त्याने चाललेले होते. जुना काळ, त्यावेळी जरा शौचालय वेगळीच होती आणि त्यामुळे वेगवेगळे प्राणी वावरायचे. वंदन भाव आणि वंदनीय वस्तूंशी एकरूपता, 2 गोष्टी मी सांगतोय. आणि एवढ्यात समोरनं ते वराह रूप आलं, भयंकर
घाणीनं भरलेलं. रामकृष्ण परमहंस एका रस्त्याने चाललेले असताना, त्यांच्याबरोबर काही शिष्य असताना, समोरनं अतिशय घाणीने भरलेलं वराह रूप आलं. बाकीचे सगळे नाकाला बोटं लावून इकडे तिकडे झाले. पण रामकृष्ण परमहंस म्हणाले, आज माझ्या पांडुरंगाला कोणतं रूप घ्यावं असं वाटलंय बघा म्हणाले. वंदन भाव वेगळा आहे आणि वंदनीय वस्तूशी एकरूपता वेगळी पातळी. आध्यात्मिकता वेगळी आणि धार्मिकता वेगळी. म्हणून प्रारंभीच्या श्लोकामध्ये कोणालाही वंदन केलेलं नाही. तर वंदन कशाला केलं? वर्णानां अर्थसंघानां रसानां छंदसामपि. मी वर्णमालेला वंदन करतो. अ आ इ ई उ ऊ ए ए ऐ ऐ ओ अम आहा क ख ग घ घ घ. ही जी वर्णमाला आहे, या 56 अक्षरांना वंदन करतो. 56 भाषेचा केला असे गौरव. वर्णमालेला वंदन करतो. का वर्णमालेला वंदन करतो? या वर्णमालेतले सगळी अक्षरं एकत्र झाले की एक शब्द तयार होतो. काही काही अक्षरं एकत्र झाले की आ वेगळा ई वेगळा आहे. काही त्याला अर्थ आहे का? नाही. आ ई असा एक शब्द तयार झाला 2 अक्षरांचा की त्याला काही वेगळा भाव तयार होतो. आई. एरवी वर्णमालेतली 2 अक्षर आहेत, आ ई. मग ही 2 अक्षरं एकत्र आली की काय तयार होतो? शब्द. आणि त्या शब्दामुळे भाव प्राप्त होतो. म्हणून मी वर्णमालेला वंदन करतो. मी वर्णमालेमुळे निर्माण होणाऱ्या शब्दांना वंदन करतो. नुसत्या शब्दाला अर्थ आहे का? नाही. तर या शब्दांचा एक समूह तयार झाला की त्याचं वाक्य तयार होतं. म्हणून त्या वाक्यामधनं आपल्याला विषय आणि रस प्राप्त होतो. म्हणून त्या वाक्याला वंदन करतो. वर्णानां अर्थसंघानां रसानां छंदसामपि. आमच्याकडे नवरस सांगितलेले आहेत. हा साहित्याचा सगळा भाव आपल्या पुढे ठेवावा लागेल. म्हणजे पहिल्या श्लोकाकरता आपल्याला सगळं सारस्वत समोर आणावं लागेल. आणि एवढ्या सोप्या भाषेत कोणाला कळत नाही सारस्वत वगैरे. कशाला कळेल? साहित्य. मी रसांना वंदन करतो, मी अर्थांना वंदन करतो. छंदसामपि. आपल्याकडे काव्यनिर्मिती करता छंद सांगितलेले आहेत. अनुष्टुप, जगती, पंक्ती, बृहती, गायत्री छंद आहेत. मग या प्रकारच्या काव्यामध्ये जी छंद असतात त्या छंदांना मी वंदन करतो. कशाला वंदन केलं? शब्दाला वंदन केलं, अक्षराला वंदन केलं, वाक्याला वंदन केलं, वाक्यामुळे निर्माण होणाऱ्या अर्थाला वंदन केलं, अर्थामुळे प्राप्त होणाऱ्या रसाला वंदन केलं. हे सगळं जे काही एका विशिष्ट प्रकारात बांधलेलं असतं त्या छंदाला वंदन केलं. याचं कारण असं आहे मायबाप हो, की मला म्हणजे गोस्वामी तुलसीदासांना रामकथा लिहायची आहे. आणि रामकथा लिहिण्याकरता काय वापरावे लागतील? अक्षरं वापरावे लागेल, छंद वापरावा लागेल, वाक्य समूह वापरावा लागेल. मग ह्या सगळ्यांना मी वंदन का करतो? तर गोस्वामी तुलसीदासांची भावना ही आहे की ज्या ज्या साहित्यानं, साधनांनी, वस्तूंनी मी राम लोकांना सांगेल ते सगळं रामरूप आहे. अक्षर रामरूप आहेत, शब्द रामरूप आहेत, वाक्य रामस्वरूप आहे, अर्थ रामस्वरूप आहे, छंद रामस्वरूप आहे, रस रामस्वरूप आहे, सगळं काही राम आहे. आता सुरुवातीलाच एक गोष्ट आपल्या समोर ठेवून देतो, म्हणजे बाकीच्या जेव्हा जेव्हा काही तत्वज्ञानाची चर्चा येईल तेव्हा तेव्हा ते आपल्याला फार सोपं होईल. मला सांगा, संज्ञा बदलल्या म्हणजे संकल्पना बदलतात का? आई म्हणाली साखर आण, बाबा म्हणाले शुगर आण, आजोबा म्हणाले चिनी आण, आजी म्हणाली शक्कर आण. म्हणजे काय सांगितलं? साखरच सांगितली ना. सगळ्यांनी वेगवेगळे शब्द वापरले, त्याला संज्ञा असं म्हणतात.
पण या संज्ञेमध्ये संकल्पना काय आहे? साखर. हं? संज्ञा बदलली म्हणजे संकल्पना बदलते का? नाही बदलत. आता ही जी काही मोठी प्रगल्भ चर्चा आहे ना, ती केवळ तुम्ही आम्ही सनातन धर्मावरती विश्वास ठेवणारेच करू शकतो. म्हणजे राम म्हटला म्हणजे वेगळा, कृष्ण म्हटला म्हणजे वेगळा, शिव म्हटला म्हणजे वेगळा, दत्त म्हटला म्हणजे वेगळा, आणि त्याही पुढे जाऊन सांगतो करीम म्हटला म्हणजे वेगळा, ख्राइस्ट म्हटला म्हणजे वेगळा. असं होत नाही, कारण संज्ञा बदलल्या, संकल्पना बदलत नाही. आणि ही चर्चा केवळ तुम्ही आम्ही सनातन धर्मीय करू शकतो. बाकीच्यांना मात्र आमचा कोणीतरी एक, इतरांपेक्षा वेगळा. सांगायचंय काय? आध्यात्मिकता ही आहे. सर्वामध्ये एकत्व पाहणं, एकरूपता पाहणं आणि असलेल्या एकरूपतेशी एकरूप होणं, ही परमोच्च अध्यात्म अवस्था आहे. वर्णानां अर्थसंघानां रसानां छंदसामपि. बरं, या सगळ्यांना प्रकट कोणी केलं? वर्णमालेला, अक्षराला, शब्दांना, रसाला, छंदाला प्रकट कोणी केलं? मंगलानां च कर्तारौ वंदे वाणी विनायकौ. बघा, संत नेहमी एकच विषय, संतांची भाषा, ज्या ज्या ठिकाणी संत जन्माला आले त्यांची त्यांची भाषा वेगळी असेल, पण विषय एक असतो. प्रत्येक संतांच्या बोलण्यामध्ये विषय एकच असतो. हा श्लोक पाहिल्यानंतर तुम्हाला समर्थ आठवत नाहीत का? आठवले पाहिजे का? मंगलानां च कर्तारौ वंदे वाणी विनायकौ. आता आठवण करून देणं माझं काम आहे की संत कसे एकाच भाषेमध्ये बोलत असतात. संतांच्या बोलण्यात कसा एकच विषय येतो, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. मी नाही पूर्ण श्लोक सांगणार. का म्हणून सांगू? कारण तो मराठी आहे, तुम्ही शोधा. गमू पंथ आनंद या राघवाचा. मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायकौ. वाणी म्हणजे सरस्वती आणि विनायक म्हणजे भगवान गजानन. या दोघांच्या पासून प्राप्त झालेलं आहे सारस्वत. वंदे वाणी विनायकौ. आता वाणी कुठे आहे? 4 प्रकारची वाणी आमच्या शरीरामध्ये राहते. म्हणजे आपल्याला अनुभवायला येणारी 4 प्रकारची वाणी. परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. आणि म्हणून मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. आपल्याला जे जे काही स्फुरतो उत्तम सात्विक, त्याचा उगम परावाणीने आपल्या नाभिस्थानी असलेल्या गजानन स्वरूपापासून. मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. आणि मग प्रकट होते नमो चत्वारवाचा. परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. मंगलानां च कर्तारौ. भगवती सरस्वती मंगल करणारी आहे आणि भगवान विनायक विशेष नायक, विशुद्ध नायक, विनायक मंगल करणारे आहेत. आणि या दोघांच्या स्वरूपातनं अक्षर, शब्द, अर्थ, रस, छंद निर्माण झालेले आहेत. म्हणून या दोघांना मी वंदन करतो. म्हणजे या दोघांना वंदन करण्याच्या मागे केवढी मोठी विचार परंपरा आहे. नुसतं वंदन केलेलं नाही, तर त्या वंदना मागे मोठी परंपरा आहे. आणि अशा प्रकारच्या वंदना 47 ठिकाणी केलेल्या आहेत. आणि म्हणून हे वंदना प्रकरण विस्तृत आहे. आणि ह्या 7ही श्लोकांचा, सुरुवातीचे बालकांडातले जे 7 श्लोक आहेत, या 7ही श्लोकांचा संबंध 7ही भागांशी, कांडांशी येतो. असा हा सुंदर पहिला श्लोक आहे. दुसऱ्या श्लोकामध्ये जाऊया.
भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वासरूपिणो याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्तस्थमीश्वरम्. आता मी भगवान महादेवांना वंदन करतो आणि भगवती उमा भवानी यांना वंदन करतो. भवानी शंकरं वंदे, दोघांनाही वंदन करतो. का वंदन करतात? म्हणाले हे दोघही जण श्रद्धा विश्वास रूपिणो, एक श्रद्धेच्या रूपात आहे आणि एक विश्वासाच्या रूपात आहे. आणि अजून पुढे जाऊन सांगितलं की या दोघांशिवाय, म्हणजे कोण? भवानी शंकर म्हणजे कोण? श्रद्धा आणि विश्वास. या दोघांच्या शिवाय आपल्याला अनुभव येत नाही. कोणाचा? स्वांतस्थमीश्वरम, आपल्याच हृदयात असणाऱ्या प्रभू परमात्म्याचा जर अनुभव आपल्याला घ्यायचा असेल तर आपल्या हृदयात श्रद्धा असावी लागते आणि विश्वास असावा लागतो. ही श्रद्धा आणि विश्वास हेच भवानी शंकर आहेत, उमा महेश्वर आहेत. म्हणजे अहो याचा अर्थ असा की श्रद्धा निर्माण करून दिली जाते, विश्वास उपजत असतो. विश्वास उपजत असतो, श्रद्धा निर्माण करून दिली जाते. फार काय दूर जायची गरज नाही. नवजात बाळाला, जन्माला आलेल्या बाळाला आईबद्दल विश्वास उपजत आहे, पण आईच्या विश्वासाच्या पोटी आई ज्याला ज्याला त्या बाळाला ज्याच्या ज्याच्या हातामध्ये सोपवेल आणि त्या आईने जेव्हा सांगितलं की हा बाळ तुझा पिता आहे, हा तुझा आजोबा आहे, हा तुझी आजी आहे, तर आईच्या विश्वासापोटी या लोकांवरती श्रद्धा निर्माण होते. या प्रकारचं श्रद्धा विश्वास रूपिणो. जर हे दोघ जण आपल्याकडे नसतील, श्रद्धा आणि विश्वास, तर हृदयातच राहणारा श्रीहरी परमात्मा स्वांतस्थमीश्वरम. शब्दच आहे स्वांतस्थ, स्व अंतस्थ. त्याला कुठेही शोधायला जायची गरज नाही, तो आपल्या हृदयात आहे. पण तो अनुभवायला काय येत नाही? श्रद्धा आणि विश्वासाची उपलब्धी नाही. तिथे ते दोन जण नसल्या कारणानं असलेल्या परब्रह्माचा, परमात्म तत्वाचा अनुभव येत नाही. म्हणून मी श्रद्धा आणि विश्वास रूप असणाऱ्या भवानी शंकरांना वंदन करतो. सद्गुरूंना वंदन करतात. वंदे बोधमयं नित्यं गुरुं शंकर रूपिण यमाश्रितो हि वक्रोपि चंद्र सर्वत्र वंद्यते. आता मी बोधमय, ज्ञानमय, चिन्मय असणाऱ्या भगवान शंकरांना वंदन करतो. श्रद्धा आणि विश्वासाच्या द्वारा ज्याची उपलब्धी होते ते ज्ञानाचं. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. हे जे पवित्र ज्ञान आहे, त्या ज्ञानाला, बोधाला सद्गुरूंना शंकर असं म्हटलेलं आहे. ते ज्ञानाचं स्वरूप आहे, बोधाचं स्वरूप आहे. आणि दृष्टांत दिला की मी भगवान महादेवांना, शिवशंकरांना वंदन करतो. कशासाठी? तर त्यांच्या मस्तकी चंद्रमा आहे आणि तोही बालचंद्रमा आहे, चंद्रकोर आहे. अहो या चंद्रामध्ये अत्यंत दुर्गुण आहेत. तसं पाहिलं तर चंद्र काही सद्गुणी नाही आहे, हा वेडा वाकडा आहे. आणि वेडा वाकडा चंद्र भगवान महादेवांना शरण गेला आणि महादेवांनी त्याला आपल्या मस्तकी धारण केलं. परिणामतः जो जो कोणी महादेवांना वंदन करेल त्या महादेवांना वंदन करण्याच्या निमित्ताने चंद्राला पण आपोआप वंदन होतं. म्हणजेच याचा अर्थ असा की आपल्यामध्ये कितीही वेडेवाकडे, वाईट, दुर्गुण असू द्या, जर आपण सद्गुरू उपाश्रय केला, सद्गुरूंना शरण गेलो, सद्गुरूंचे झालो, तर आपले दुर्गुण सुद्धा सद्गुण होऊन जातात. अशी सद्गुरूंची कृपा. ज्ञानमय, बोधमय सद्गुरू शिवरूप आहेत. भगवान शिवशंकरांना वंदन करतो कारण ते ज्ञानमय आहेत, बोधमय आहेत. सीताराम गुणग्राम पुण्यारण्य विहारिणौ
वंदे विशुद्ध विज्ञानौ कवीश्वर कपीश्वरौ. आता मी दोघांना वंदन करतो, एक महाकवी वाल्मिकींना वंदन करतो आणि मी कपिराय महारुद्र हनुमंतरायांना वंदन करतो. या दोघांमध्ये काय वैशिष्ट्य आहे? शब्द कसा सुंदर वापरलाय बघा. या दोघांचं वैशिष्ट्य असं आहे, कोणाचं? कपीवर मारुतीरायांचं आणि कवीवर वाल्मिकींचं वैशिष्ट्य असं आहे, सीताराम गुणग्राम पुण्यारण्य विहारिणौ. एकच शब्द आहे. सीताराम रूपी गुणांचं जे गाव आहे, ते गाव म्हणजे गुणरूपी घनदाट जंगल आहे. आणि सीता आणि श्रीराम या दोघांचे गुण एवढे घनदाट जंगलासारखे आहेत की त्या घनदाट जंगलात सुद्धा हे दोघ जण सहजगत्या फिरतात न चुकता. इतके ह्या दोघांना त्या सीताराम दोघांचे गुण प्रिय आहेत, मान्य आहेत, त्यांनी ते अनुभवलेले आहेत. आणि त्यामुळे जर मला सीता राम या दोघांच्या गुणांचा परिचय करून घ्यायचा असेल तर मला या दोघांना शरण जायला हवं. कोणाला? कवीवर वाल्मिकींना आणि कपीवर मारुतीरायांना. मारुतीराय भागवतीय भक्त आहेत, भागवतीय आचार्य आहेत. भागवताचे आचार्य म्हणले जातात मारुतीराय. क्षमा करा बरं का, असं काही मला कोणावरती टीका नाही करायची, पण भागवत सांगणाऱ्यांना भागवताचार्य म्हणत नाहीत, म्हणू पण नका. भागवत जगणाऱ्यांना भागवताचार्य म्हणतात. आणि ज्यांच्याकडे पाहून भगवत भक्ती शिकता येते त्यांना भागवताचार्य म्हणतात. नाही तसं मला जरा मोह होतो, बरेच वेळ शांत बसलेत. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, आलो रामदूता तुम्हा आलो रामदूता. हनुमंता तुम्हा आलो रामदूता, तुम्हा आलो रामदूता तुम्हा. काय भक्तीची या वाटा मज दावाव्या सुभटा, मज दावाव्या सुभटा, मज दावाव्या सुभट. काय भक्तीची या वाटा मज दावाव्या सुभटा, मज दावाव्या सुभटा, मज दावाव्या सुभटा. का म्हणे धीर स्वामी काजी तू सादर, स्वामी काजी तू सादर, स्वामी काजी तू सादर. हो तुका म्हणे धीर स्वामी काजी तू सादर, स्वामी काजी तू सादर. काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा. मज दावाव्या सुभटा, मज दावाव्या सुभटा, मज दावाव्या सुभटा. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा, मज दावाव्या सुभटा, मज दावाव्या सुभटा. तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमरा. का तुकाराम महाराज शरण का गेले? भक्तीची वाट विचारण्याकरता शरण गेले. कोणाला शरण गेले? तुम्हा आलो रामदूता, मारुतीरायांना. कारण सीताराम गुणग्राम पुण्यारण्य विहारिणौ. आजकाल भारतीय हिंदू समाज यामध्ये एक विकृती निर्माण झालेली आहे, ती म्हणजे सद्गुणांना टाळून देणं, सद्गुणांपासून सवड काढणं, सद्गुणांपासून पळून जाणं. म्हणाले या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत? या सगळ्या गोष्टी आपल्याला काही करायची गरज नाही. आणि आम्हाला शास्त्र कथा अधिकाधिक सद्गुणांच्या करता चिंतन करायला सांगतं.
नुसतं सद्गुणांचं चिंतन करायला नाही सांगत, तर त्या सद्गुणांना प्राप्त करण्याकरता चिंतन करायला, एकेका गुणाची उपासना. राम बोलतात कसे, राम चालतात कसे, राम पाहतात कसे, राम ऐकतात कसे, राम सीता राम गुणग्राम पुण्यारण्य विहारिणौ, मुनिवर वाल्मिकींना आणि कपिवर हनुमंतांना. मुनिवर वाल्मिकींचे चरित्र आपल्याला सांगणार नाही, आपण ते शोधा. आता भगवती जानकीला वंदन करतात. उद्भव स्थिती संहार कारिणीं क्लेशहारिणीं सर्वश्रेयस्करीं सीतां नतोऽहं रामवल्लभा. मी भगवती जानकीला सीतेला वंदन करतो. का? कारण वंदन हा विषय नाही आहे, का हा विषय आहे. सीता वंदनीय आहेत, सर्वांना मान्य आहे. का? एक तर सर्वश्रेयस्करी, जे जे काही जीवनात आवश्यक आहे. काय काय आवश्यक आहे? आज वर्ष प्रतिपदा आहे आणि त्यामुळे आपल्या घरात आपण जेव्हा सत्कार्य करतो, काही पूजा अर्चा करतो, तेव्हा हातात पाणी घेऊन संकल्प करतो आणि त्यात अनेक गोष्टी मागतो देवाला. त्यात या जीवनात असलेल्या 4 आवश्यक गोष्टी माग: धर्म, अर्थ, काम, मोक्ष, चतुर्विध पुरुषार्थ सिद्ध्यर्थम. याला श्रेय म्हटलेलं आहे. आणि दुसरं आहे प्रेय. एक आहे श्रेय, दुसरं आहे प्रेय. श्रेय म्हणजे आम्ही या देहात असताना, या जीवनात असताना जे मिळवायचं आहे ते, आणि हा देह संपल्यानंतर जे आम्ही या देहात असताना जे पुण्यकर्म केलेलं आहे त्याच्या प्रभावानं जे मिळणार आहे ते प्रेय. आणि मोक्ष कशाला म्हटलंय? निःश्रेयसः. मी का गप्प बसलो असेल? या सगळ्या हिंदू धर्मियांच्या संकल्पना आहेत, पण त्या हिंदू धर्मियांनाच माहित नाही. आणि जे काही माहिती आहे ते इतकं विचित्र माहिती आहे की त्याच्यावर बोलायला नको. म्हणाले मोक्ष मेल्यावर मिळतो. आता हसावं की रडावा असा प्रश्न येतो. आणि म्हणून जे जे आमच्या धर्मात सांगितलेलं आहे ते नेमकं काय आहे याकरता आमची धर्मग्रंथ आम्हाला पाहता आली पाहिजे. त्यामुळे आज पहिला दिवस आहे आणि वर्षातल्या पहिल्या दिवसात तरी आपण काहीतरी संकल्प करतो. तर आपण एक संकल्प करू की आपल्या घरात निदान 5 पुस्तकं असावीत. अँड्रॉइड तर आहेतच सगळ्यांकडे, ते न सांगता आलेले आहेत. चालवता येतात त्याला आणि न चालवता येतात त्याला. आणि विशेष करून जे घरात रिकामे बसतात त्यांना, आणि घरात रिकामे बसून लोकांना त्यांना रिकामं बसलेलं पाहून पाहून कंटाळा आला म्हणून ते इथे येतात कथेला. हो, सगळ्यात जास्त जो काही उपयोग झालाय ना त्याचा ज्येष्ठ नागरिकांना. सगळ्यात जास्त डाटा वापरतात ज्येष्ठ नागरिक. पण दासबोध हातात घ्या, काय गरज? ज्ञानेश्वरी बघू बघू कधीतरी बघू. बरं, गाथा आठवतंय मला, एकदा केव्हा तरी मी गाथ्याचं पारायण केलेलं होतं, नंतर जमलंच नाही. बरं, नाथ भागवत ते काय आतापर्यंत पाहिलं नाही बुवा. चुकलं बिकलं तर काय करा. आणि अँड्रॉइड, याचे पैसे त्याला जातात, ते चुकलेलं चालतं. याचे पैसे त्याला जातात, ते चुकलेलं चालतं. अरे चुकून दुसऱ्याचं पुण्य तुला मिळेल ना, वाच ना गाथा, काय फरक पडतो. जसं अँड्रॉइडशी आपण खेळतो ना, या मोबाईलशी आपण खेळतो ना, तसं आपल्या घरातली मुलं गीता, ज्ञानेश्वरी, भागवत, गाथा, दासबोध यांच्याशी खेळलेली पाहण्याचं स्वप्न पाहण्याचा संकल्प करायचा आजचा दिवस आहे.
म्हणे मला आज स्वप्न पडलं. काय स्वप्न पडलं? माझा मुलगा ना घरामध्ये कोचावर बसून, पलंगावर बसून गाथा हातात घेऊन बसला होता. भूतबाधा झाल्यावर जसं माणसाला विचित्र वाटतं, तसं गाथा हातात घेतलेलं विचित्र वाटू द्या. ज्ञानेश्वरी हातात घेतलेलं विचित्र वाटू द्या, तर काहीतरी डोक्यात प्रकाश पडेल. अँड्रॉइडने डोक्यात प्रकाश पडणार नाही, मोबाईलने डोक्यात प्रकाश पडणार नाही, व्हॉट्सअपने डोक्यात प्रकाश पडणार नाही. आलं कुठून? श्रेय आणि प्रिय या 2 शब्दावरनं आलं. चला पुन्हा मूळ म्हणजे सर्व श्रेयस करीम सीताम नतोहम रामवल्लभाम. ती सर्व श्रेय मिळवून देणाऱ्या आहेत आणि त्याही पलीकडे मला त्या वंदनीय आहे. त्याचं कारण त्यांना राम आवडतात. रामवल्लभाम शब्द मोठा गोड आहे. राम आवडतात असातला भाव एक आहे, पण त्याही पलीकडचा भाव आहे रामावरती अवलंबून आहेत. राम त्यांचं सर्वस्व आहे. रामामुळे त्या आहेत. राम आहे म्हणून त्या आहेत. आपल्याला समास शिकलेले आहात का आपण? पूर्वीच्या काळी मराठीमध्ये समास शिकवायचे, सला ते, सला नाते वगैरे वगैरे वगैरे. रामामुळे त्या आहे. राम त्यांचं सर्वस्व आहे. राम आहेत म्हणून त्या आहेत. सगळे बहुव्रीही, तत्पुरुष वगैरे 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 समास येते. रामवल्लभाम. वल्लभ शब्द कुठून आला? वल्लरी, वेल. वेल कशी वाढते? वृक्षाच्या आधाराने वाढते. मग सत्य सनातन परब्रह्म आणि त्याला आधारानं वाढणारी ही महामाया म्हणून वंदनीय आहेत. आपल्याला एक प्रकरण माहिती नाही. अध्यात्म रामायण नावाचा ग्रंथ वेदव्यासांनी लिहिला आहे आणि या अध्यात्म रामायणातला रामहृदय नावाचा पहिला अध्याय आहे. आणि या पहिल्या अध्यायामध्ये भगवान श्रीराम राज्याभिषेक करून आलेले आहे. म्हणजे श्रीरामांचा राज्याभिषेक झालेला आहे. दरबारामध्ये असणाऱ्या प्रत्येकाला राम हवं ते देता आहेत. सगळ्यांना श्रीरामांनी ज्याला जे जे पाहिजे त्याला ते ते दिलं, पण मारुतीरायांना काही दिलं नाही. म्हणून माता जानकी श्रीरामांना सांगतात की मारुतीरायांना काहीच दिलं नाही. बराच वेळ श्रीरामांनी दुर्लक्ष केलं, पण पुन्हा पुन्हा माता म्हणू लागल्या की तुम्ही मारुतीरायांना काही दिलं नाही. तेव्हा श्रीराम आपल्या मुखानं मारुतीरायांची ओळख माता जानकीला करून देत आहेत. प्रिये, निराकांक्षम. मारुतीरायांना कशाची आकांक्षा नाही आहे. निराकांक्षम. ज्ञानापेक्षम. ज्ञानाची अपेक्षा आहे. महामतीम. अत्यंत बुद्धिमान आहे. मग त्यांना काहीतरी द्यायला, काय द्यायचं त्यांना? त्यामुळे जानकी ब्रूही तत्वम हनुमते. मारुतीरायांना तत्वाचा उपदेश कर आणि तो तू कर. कशाच्या तत्वाचा? माझ्या रामतत्वाचा उपदेश. मग रामहृदय या अध्यायामध्ये जानकी माता मारुतीरायांना रामतत्वाचा उपदेश करतात. आणि तो उपदेश करताना म्हणतात की मारुते, राम निराकार आहेत, राम निरुपाधिक आहेत, राम काहीही करत नाहीत, करते मी. आणि केल्याप्रमाणे वाटतं ते श्रीरामांनी केलंय असं वाटतं. राम अवताराला येणं, श्रीरामांनी सर्व पराक्रम करणं, श्रीरामांनी राज्याभिषेक करणं, श्रीरामांचा राज्याभिषेक, या सगळ्या गोष्टी मी केलेल्या आहेत, त्यांनी केल्याप्रमाणे वाटतात. रामवल्लभाम. सर्व श्रेयस्करीम सीताम. अहो, जेव्हा रामतत्वाचं चिंतन आहे तेव्हा सीता तत्वाचं चिंतन आमच्याकडे झाल्याशिवाय राहणार नाही. आमच्या धर्मग्रंथामध्ये एकांगाचं चिंतन नाही. काहीतरी अर्धवट रामायण डोक्यात घेऊ नका. सीतेची परीक्षा झाली आणि ती सीतेची परीक्षा झाली म्हणून मला रामायण कधीही वाचावं असं वाटत नाही. तिथे सुद्धा स्त्रीवरती अन्याय झाला. वडाची साल पिंपळाला लावता हो तुम्ही, म्हणून मुळात न वाचा, मुळात न वाचा, मुळात न वाचा. सर्व श्रेयस्करीम सीताम नतोहम रामवल्लभाम. महामाया आहे.
आद्य प्रकृती स्वरूप आहे आणि या दोघांमध्ये अत्यंत अभेदता आहे. दोघं दोन नाहीतच मुळी. आणि अशी जी एकरूपता आहे ती आमच्या धर्मग्रंथामध्ये शिवशक्ती सामरस्याची सांगितलेली आहे. कोण्याही संतांनी अभंग रचले त्यात केवळ पांडुरंगाविषयी रचले का हो? पांडुरंगाचं चिंतन करता करता बाप रखुमा देवी वरा आलंच. शिवाचं चिंतन करताना शक्तीचं चिंतन आलंच. रामाचं चिंतन करताना सीतेचं चिंतन आलंच. कृष्णाचं चिंतन करताना राधेचं चिंतन आलंच. मग ज्या सनातन वैदिक संस्कृतीमध्ये शिवशक्ती सामरस्याचं चिंतन आहे तिथं स्त्री आणि पुरुष असे दोन भाग करून हा समाज कधीही वावरलेला नाही, हे मुळात लक्षात घ्या आणि मग पुढे जा. कारण हल्ली एक फॅशन आहे सनातन संस्कृतीच्या तथाकथित कुठल्या तरी गोष्टी उचलायच्या आणि त्यावरती टीका करायची. आणि टीका करायला फारशी अक्कल लागत नाही. एक 10-12 हजार रुपयाचा अँड्रॉइड मोबाईल घ्यायचा, त्यात 300-400 रुपयाचा डेटा टाकायचा आणि अक्कल पाजळायची. मुळातनं वाचायला नको, मुळातनं चिंतन करायला नको, मुळातनं धर्मग्रंथ पाहायला नको, बोलायला सोपं जातं. त्यामुळे जागं व्हा आणि मुळाकडे या. जानकी हे तत्व आहे, सीता हे तत्व आहे, राधा हे तत्व आहे, शक्ती म्हणजे उमा पार्वती हे तत्व आहे. आणि गीतेने पण आम्हाला हे मार्गदर्शन पूर्वकाळीच केलेलं आहे. प्रकृतीम पुरुषम चैव विद्धी अनादि उभावपी. प्रकृती आणि पुरुष हे दोघं विद्धी म्हणजे जाणा. काय जाणा? अनादी. आधी कोण निर्माण झालं असा बिलकुल वाद आपल्याकडे नाही. दोघही एकाच वेळी उभावपी, दोघही अनादी आहेत. पुरुषही अनादी आहे आणि प्रकृतीही अनादी आहे. आमच्याकडच्या या संपूर्ण विश्वाच्या रहस्याचं चिंतन इतर कुठल्याही धर्मामध्ये नाही. इतर कुठल्याही एवढं सखोल चिंतन जे आमच्याकडे येते इतरांकडे नाही. पुरुषम प्रकृतीम चैव विद्धी अनादि उभावपी नतोहम रामवल्लभाम. आता तुम्हाला विचार पडायला हवा की रामकथा सांगायची आहे आणि रामकथा सांगत असताना विनायकाला वंदन केलंय, वाणीला वंदन केलंय, भवानी शंकरांना वंदन केलंय, गुरु शिवशंकरांना वंदन केलंय, वाल्मिकींना वंदन केलेलं आहे, कपिरा म्हणजे मारुतीरायांना वंदन केलेलं आहे, सीतेला वंदन केलंय, राम सगळ्यात शेवटी. रामाला सगळ्यात शेवटी वंदन. आणि रामाला वंदन कसं करतात? यन्माया वशवर्ती विश्वमखिलम ब्रह्मादिदेवासुरा यत्सत्त्वादमृषैव भाति सकलं रज्जो यथार्हे भ्रमा यत्पादप्लवमेवमेकमेव हि भवां बोधतीर्षां वतां वन्देऽहं तमशेषकारणपरं रामाख्यमीशं हरिम्. आता मी भगवान श्रीरामांना वंदन करतो, पण श्रीराम हा शब्द अशा रीतीने वापरलाय की जणू काही त्रोटक उल्लेख. राम या नावानं ओळखल्या जाणाऱ्या परमेश्वराला मी वंदन करतो. खरं तर मला वंदन करायचं आहे परमेश्वराला, पण रामाख्य त्याला राम असं म्हणतात. हा उल्लेख अशासाठी झाला की राम या नावानंच नाही, तो कृष्ण या नावानं ओळखला जातो, शिव नावानं ओळखला जातो, दत्त नावानं ओळखला जातो. जे जे नाम आपल्या हृदयात येईल त्या त्या नावानं ते परब्रह्म परमात्म तत्व ओळखलं जातं. त्यामुळे मी राम या नावानं त्याला आराध्य मानतो. राम आख्यमीश्वर. हे राम कसे आहेत? यन्मायावर्ती विश्वमखिलम. हे अखिल विश्व ज्यांच्या मायेनं चालतं. ब्रह्मादि देवासुरा. ब्रह्मादि देवतागण सुद्धा. आणि तसं पाहायला गेलं तर हे विश्व खोटं आहे. मृषैव भाती.
यत् सत्वात, ज्या परब्रह्म परमात्म तत्वाच्या चैतन्य सत्तेमुळे मुळात नसलेलं विश्व प्रत्ययाला येतं. यत् सत्वात अमृषैव भाती सकलम. कसं? रज्जो यथार हे भ्रमाः. दोन दृष्टांत दिले. अंधारात पडलेल्या दोरीत ज्याप्रमाणे सापाचा भास होतो, आणि शीतकाळामध्ये थंडीत ज्याप्रमाणे धुकं निर्माण होतं आणि धुक्यामध्ये त्या पाण्यापासून बर्फ तयार होतो, त्याप्रमाणे रज्जो यथार हे भ्रमा. दोरीमध्ये सापाचा भास होतो, तसं खरं तर आहे परब्रह्म प्रत्ययाला येणारा, पण भास मात्र विश्वाचा होतो. यदपाद उपप्लवमेवमेकम, ज्याच्या चरणरूपी नौका हा संपूर्ण भवसागर तरुण जाण्याचं साधन आहे. भवांबोधितीर्षां वतां. अशा भगवान श्रीरामांना वंदेहम, त्यांना मी नमस्कार करतो. का नमस्कार करतो? कारण ते कारणांचंही कारण आहे. तमशेष कारण परम. राम कसे आहेत? शेष कारण परम. आता या 3 शब्दांकरता संपूर्ण सनातन धर्मातल्या सिद्धांताचं चर्चा करावी लागते. मी करणार नाही, घाबरू नका. म्हणजे आमच्याकडे जी काही षडदर्शनं आहेत, त्या षडदर्शनांचं चिंतन करावं लागतं. वैशेषिक काय म्हणतात, सांख्य काय म्हणतात, मीमांसाकार काय म्हणतात, न्याय हे जे दर्शन आहे त्याला न्यायिक काय म्हणतात, अस्तित्ववादी काय म्हणतात, परिणामवादी काय म्हणतात, शून्यवादी काय म्हणतात, जडवादी काय म्हणतात, हे सगळे जे काही आहेत ना सिद्धांत, हे सिद्धांत या विश्वाची गुंतागुंत समजून घेण्याकरता आहे. नेमकं विश्वाची रचना कशी आहे? प्रत्येकाने आपापलं डोकं लावलं. तुम्हाला पूर्वीच्या काळी एक धडा चक्रधर स्वामींचा आठवत असेल. डोळे नसलेल्या 4 जणांनी हत्ती पाहिला. एकू म्हणे खांबा सारिखा. ज्या एका आंधळ्याला हत्तीचा पाय लागला, त्याने चाचपडून पाहिलं तर म्हणाले हत्ती कसा? खांबा सारिखा. एकू म्हणे सुपा सारिखा. ज्या आंधळ्याला हत्तीचा कान लागला, त्याला तो म्हणाला की काना हत्ती सुपासारखा आहे. एकू म्हणे झाडू सारिखा. ज्याला शेपूट हाताला लागली तो म्हणाले झाडू सारिखा. म्हणजे ज्याला जे अनुभवायला आलं त्यानं त्याचं वर्णन केलं. वास्तव वेगळंच आहे, वास्तव वेगळंच आहे. आणि त्याप्रमाणे मग शून्यवादी वर्णन करतात वेगळं, जडवादी वर्णन करतात वेगळं, अस्तित्ववादी वर्णन करतात वेगळं, न्यायिक, वैशेषिक, सांख्य, मीमांसाकार हे सगळेजण वेगवेगळं वर्णन करतात. कारण त्यांना आलेलं प्रत्यय आपल्या आपल्या बुद्धीप्रमाणे ते वर्णन करतात. ही सगळी झाली कारण परंपरा विश्वाला समजून घेण्याकरता. काय झाली? कारण परंपरा. पण या कारण परंपरेचंही कारण जे आहे ते परब्रह्म आहे. तमशेष कारण परम, सर्व कारणांचं कारण. आणि म्हणून आमच्या सनातन धर्मामध्ये परब्रह्माचं वर्णन अभिन्न, निमित्त, उपादान, कारण असं केलं जातं. काय एवढं सगळं? म्हणाले नाही ना, हे लोकांना काही समजणार नाही, तुम्ही पुढचं सगळं सांगा ना. आम्ही नाही सांगणार. कारण ही लोक गुरुकुलात जाणारी नाहीत, उपनिषद वाचणारी नाहीत, शास्त्रचिंतन करणारी नाहीत. मग कधी कानावर पडणार? आणि समजत नाही म्हणून सांगायचं नाही का? कोण म्हणे समजत नाही? बोलू? ज्या गावात ज्ञानेश्वरी सांगितली गेली तिथं समजत नाही असं म्हणायचं. माऊलीनं नेवासेसारखं ठिकाण ज्ञानेश्वरी सांगायला निवडलं. म्हणजे काहीतरी पातळी असेल की नाही? म्हणाले ती लोक वेगळी होती. अहो पण त्यांचं अजूनही काहीतरी उतरलेलं असेलच ना. समजत नाही असं होत नाही.
कानावर पडतं तेव्हा आपल्याला ते कळतं, सांगता येत नाही. जर समजा कोणी जाऊन घरी विचारलं की काय झालं, नाही सांगता येणार. बरोबर आहे, नाही सांगता येणार. कारणांचं कारण. आता माझा आवडता एक सिद्धांत आपल्यासमोर ठेवतो आणि हा विषय पूर्ण करतो. ते म्हणजे कार्याचा अनुभव येतो, कारणाचा अनुभव येत नाही. आणि अनुभव कार्याच्या अनुमानानं लावावा लागतो. कार्याचा अनुभव आला की कारणाचा अनुमान करायचं, पण कारणाचा अनुभव घ्यायला जायचं नाही. आता एवढं सगळं शास्त्रीय भाषेत सांगितलेलं समजणार नाही की नाही? साधं सोपं सांगतो. आपल्याला लाईट लागलेला कळलाय? हो कळलाय. का लागला? म्हणाले त्याच्यामध्ये वीज आहे. मी काय बोललो? लाईट लागलेला आहे. हो कळला? हो कळला. का कळला? म्हणाले प्रकाश पडलाय. हो प्रकाश पडलाय म्हणजे लाईट चालू आहे, आणि लाईट चालू आहे, प्रकाश पडलाय, याचा अर्थ त्याच्यामध्ये विजेचा प्रवाह आहे. आता विजेचा प्रवाह झालं कारण, आणि प्रकाश आहे कार्य. कार्यावरनं कारणाचा अनुमान करायचा असतो, कारणाचा अनुभव घ्यायला जायचं नसतं. म्हणजे उद्या हा लाईट कसा लागला आहे यामध्ये असलेलं जे विजेचं कारण आहे ते अनुभवायला आलं तर. म्हणाले आम्हाला लाईट कसा लागतो ते समजून घ्यायचंय. त्या ज्या 2 वायरी लाईट मध्ये घुसल्यात त्या 2 वायरी आम्हाला लावा. नाही टिकणार आपण. मग कार्यावरनं कारणाचं अनुमान काढायचं असतं. आणि हे आमचं शास्त्रामध्ये चर्चा आहे. आत्मा, परमात्मा, जीव वगैरे 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 जी काही चर्चा आहे ना, ती चर्चा या भाषेमध्ये आहे. अभिन्न निमित्त उपादान कारण. कुठलीही वस्तू निर्माण होण्याकरता काहीतरी असावं लागतं. म्हणजे आपल्याला माठ तयार करायचा आहे. माठ तयार करायचं, माती असायला पाहिजे. मातीपासून माठ बनणार आहे, बरोबर. माती झाली उपादान कारण. बर, माती आहे म्हणून माठ बनणार आहे का? मातीपासून माठ बनवायला कोणीतरी मध्यस्थ लागेल, म्हणजेच कुंभार लागेल. मग कुंभार काय झाला? निमित्त कारण. एक उपादान म्हणजे माती आहे, निमित्त आहे कुंभार. आता याही पलीकडे आपलं शास्त्राचं चिंतन आहे हो. मातीही तोच, कुंभारही तोच, आणि बनलेला घडाही तोच. अभिन्न निमित्त उपादान कारण. तमशेष कारण परम. कारणांचंही कारण असलेले जे राम आहेत किंवा परब्रह्म आहे, त्याला राम या नावानं ओळखतात. त्या श्रीरामांना मी वंदन करतो. आता प्रश्न विचारला संतांनी गोस्वामी तुलसीदासांना. नाना पुराण निगमागम सम्मतं यत् रामायणे निगदितं क्वचिदन्यतोऽपि स्वान्तस्सुखाय तुलसी रघुनाथ गाथा भाषा निबंधमतिमत मंजुलमातनोती. अहो, एवढ्या सगळ्या रामकथा असताना तुम्ही नव्यानं रामकथा का लिहिता? नाना पुराण निगमागम सम्मत तुलसी रघुनाथ. एका राम या व्यक्तित्वावरती जगभरात जेवढं साहित्य निर्माण झालेलं आहे तेवढं अन्य दुसऱ्या कुठल्याही चरित्राबद्दल जगभरात साहित्य निर्माण झालेलं नाही. ब्रह्मदेशात रामकथा आहे, जपानमध्ये रामकथा आहे, रशियामध्ये रामकथा आहे, थायलंडमध्ये रामकथेचा चौकट तीच आहे. अयोध्येला जन्माला येतात, रावणाचा नाश करतात, जानकीचं अपहरण होतं, हीच रामायणाची चौकट आहे. पण त्या त्या ठिकाणी त्या त्या प्रकारे रामचरित्राचा आविष्कार आहे. चीनमध्ये आहे, संपूर्ण आशियाई देशांमध्ये रामकथेचं चरित्र म्हणजे रामकथा आहे. नाना पुराण निगमागम सम्मतम यत्. कमीत कमी 108 रामायण आज आपल्याला उल्लेख करून सांगता येतील एवढी उपलब्ध आहेत. उपलब्ध आहेत. अद्भुत रामायण आहे, आनंद रामायण आहे, विलास रामायण आहे, वाल्मिकी रामायण आहे, रामचरितमानस, कंब रामायण आहे. मोरोपंतांनी निरोष्ठ रामायण लिहिलेलं आहे. निरोष्ठ रामायण म्हणजे जे रामायण वाचताना
ओठ एकमेकांना लागत नाहीत अशा पद्धतीने शब्दप्रयोग केलेलं रामायण. खरं तर राम हा शब्द उच्चारतानाच ओठ एकमेकांना लागतात आणि तरीही मोरोपंतांनी निरोष्ठ रामायण लिहिलेलं आहे. अशा या रामचरित्राचं चिंतन आपल्याला करायचं आहे. हे 7 श्लोकांचं केवळ मंगलाचरण होतं आणि ह्या मंगलाचरणाचा थोडासा किंचितसा मागोवा आपल्यासमोर ठेवला, त्यामुळे जरा जड झालंच असेल, त्यात काही वादच नाही. हो, आज एक तर सगळंच जड चाललेलं आहे. आमचं तर काही विचारूच नका, नाही सांगत नाही तर तुमच्या तोंडाला पाणी सुटेल. हो, बासुंदी पुरी श्रीखंड नाही, त्याच्यापेक्षा वेगळं. त्यामुळे काय करावं लागेल? नामस्मरण करावं लागेल. आलेलं जाड्य दूर करण्याकरता नामस्मरण करावं लागेल. हे राजा राम तेरी आरती उतारू, आरती उतारू तन मन वारू, आरती उतारू तन मन वारू. हे राजा राम तेरी आरती उतारू, हे राजा राम तेरी आरती उतारू. कनक सिंहासन राजत जोरी, दशरथ नंदन जनक किशोरी. हे राजा राम तेरी आरती उतारू, हे राजा राम तेरी आरती उतारू. आरती उतारू तन मन वारू, आरती उतारू तन मन वारू. हे राजा राम तेरी आरती उतारू, हे राजा राम तेरी आरती उतारू. वाम भाग शोभित जग जननी, वाम भाग शोभित जग जननी. चरण विराजत है सुत अंजनी, चरण विराजत है सुत अंजनी. हे राजा राम तेरी आरती उतारू, हे राजा राम तेरी आरती उतारू. आरती उतारू तन मन वारू, आरती उतारू तन मन वारू. हे राजा राम तेरी आरती उतारू, हे राजा राम तेरी आरती उतारू. छन छन प्रतियह रूप निहारू, छन छन प्रतियह रूप निहारू. प्रभु पद कंचन नेक विसारू, प्रभु पद कंचन नेक विसारू. सुंदरता पर त्रिभुवन वारू, सुंदरता पर त्रिभुवन वारू. हे राजा राम तेरी आरती उतारू, हे राजा राम तेरी आरती उतारू. आरती उतारू तन मन वारू, आरती उतारू तन मन वारू. हे राजा राम तेरी आरती उतारू, हे राजा राम तेरी आरती उतारू, हे राजा राम तेरी आरती उतारू. कर्पूर गौरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसत्वं हृदयारविन्दे भवं भवानी
सहितं नमामि कायेन वाचा मनसेन्द्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि। सियावर रामचंद्र भगवान की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो भाई सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।